हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचके यांच्याकडून सुनेत्रा पवारांचा अपमान। सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तणुकीमुळे फडणवीसांची नाराजी। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। आमच्या जीवाला धोका, कृष्णा आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख यांचा धक्कादायक खुलासा। 6 महिन्यांमध्ये मिळालेली माहिती सीआयडीला दिली। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार। नायडूंच्या पक्षाचे VSR कंपनीसोबत चांगले संबंध असल्याचा आरोप करत निष्पक्ष तपासावर रोहित पवारांकडून शंका व्यक्त। VSR कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांना विश्वास। ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटलेले। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली, सूत्रांची माहिती। विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होणार होते। मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्रपक्ष म्हणून चर्चा करावी लागेल। संजय राऊतांची ही लवचिक भूमिका। ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शनं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधीच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतिमेला जोडे मारत संताप। AI समिटमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? दानवेंचा हा सरकारला सवाल। विनाकारण हवेत गोळीबार नको, पुरावे द्या, चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईल। सौर कृषी योजनेमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं दानवेंना उत्तर।